आता आपण वाचणार आहोत भगवद्गीतेचा कोणताही रँडम पेज. भगवद्गीतेचा कोणताही रँडम पेज. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे. कृष्ण भावना भवित मनुष्याला स्वतःला आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंताच्या आनंदा प्रित्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंताचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थारत असतो, कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. आरुरक्षोर्मुने योग कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्य शमः कारणमुच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. तात्पर्य, भगवंताशी युक्त होण्याच्या पद्धतीला योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावाद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारूढ अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वाद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो. ध्यानस्थ होण्याचा प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तथापि कृष्ण भावना भावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थिर असतो, कारण तो श्रीकृष्णाचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते.